श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 12वीच्या परीक्षा या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून. तर यामध्ये आता कमी दिवस राहिलेले आहेत. बोर्डाचे काही कठोर नियम आहेत, जसे ड्रोन कॅमेरा, CCTV, कॉल रेकॉर्डिंग, सुपरवायझिंग, वॉल कंपाऊंड याविषयी चर्चा करणार आहोत. आणि या 30 ते 40 दिवसात आपल्याला अभ्यास झाला नसेल किंवा ज्याचा झाला आहे त्यांनी काय करायचं याविषयी माहिती घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळतील. सर्वप्रथम आपण बघूयात की ज्या मुलांचा अभ्यास झालाय त्यांना काय करायचंय. तर बघा, ज्या मुलांचा आता अभ्यास झालाय त्यांनी फक्त त्यांचं जे आहे रिव्हिजन हे व्यवस्थित करायचं आहे. रिव्हिजन, प्लॅनिंग आणि आपल्याला मुद्देसूद उत्तर कसं लिहायचं आहे, उत्तरपत्रिका कशा असतात, त्याच्यावर मांडणी कशी करता येईल, 2 मार्काचे 3 मार्काचे प्रश्न कसे लिहिता येतील, गणिताचे जे प्रश्न असतात त्यांना हायलाईट कसे करायचे, कृत्या त्यांचे बॉक्स कसे करायचे, हे छोटे छोटे भूगोलचे नकाशा, आराखडा, हे छोट्या छोट्या गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाचं, गणिताचं रोजच्या रोज रिव्हिजन झालं पाहिजे. आणि रायटिंग स्किल, मराठी, हिंदी आणि इंग्रजीचं ग्रामर रोजच्या रोज करा. बाकीचे प्रश्न उत्तर तुम्ही ठरवून रिव्हिजन करू शकतात. पण आता ज्या मुलांचा काहीच अभ्यास झाला नाही, असे पण मुलं असतात. आता या मुलांनी काय करायचं, तर आपल्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिका मागच्या 5-5 वर्षाच्या काळात तुम्ही त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते तरी तुम्ही वाचले तरी तुम्ही चांगल्या मार्काने पास होऊ शकतात. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला चॅनलवर कळवल्या जातील. भरारी पथक, बैठे पथक यांची संख्या वाढवली, त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या मार्गाला लागा. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. थंडी जरी असेल तरी पण 5 वाजता उठा. 5 ते 6 पाठांतराचा वेळ द्या. त्यानंतर 6 वाजल्यापासून सकाळ शिप असेल तुमची शाळेची तयार करा. दुपार शिप असेल तर तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग करा. शाळा, ट्युशन या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं, मला वाटतं ह्या 30-40 दिवसात एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले पाहिजेत. रात्रीचा जो मी वेळ सांगेल तुम्हाला तो गणितासाठी द्या, कारण गणित रात्री 1 तास कंपल्सरी सोडवा. आणि तुमचं जे प्लॅनिंग आहे अभ्यासाचं, त्या प्लॅनिंगनुसार तुम्ही सर्व गोष्टी आवश्यक करा. यामध्ये TV बघणे वगैरे सोडून द्या. मोबाईलचा वापर अत्यंत कमी किंवा करूच नका 1-2 महिने. त्यानंतर 3 महिने सुट्ट्याच असतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयांचे प्रश्न पाहिजेत, IMP प्रश्न पाहिजेत, प्रश्नपत्रिका पाहिजेत, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. आणि काय अडचण आहे ती पण कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.